नमस्कार, मी वैष्णवी. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूयात जालन्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. आता सविस्तर बातम्या. जालना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर एका तरुणानं विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. जालना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये या तरुणावर सध्या उपचार सुरू आहे. परमेश्वर कदम असं या आत्महत्या प्रयत्न करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. प्लॉटिंगच्या वादातून पोलिसांनी विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत जालन्यात एकानं विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. जालना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ही घटना घडली आहे. परमेश्वर कदम असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव असून तो जालना तालुक्यातील रेवगाव इथला रहिवासी आहे. रेवगावमध्ये प्लॉटच्या मालकीवरून परमेश्वर शिंदे त्याच्या गावातील दुसऱ्या व्यक्तीशी वाद सुरू झाले होते. याच प्लॉटच्या वादातून समोरील व्यक्तीच्या सांगण्यावरून पोलिसांनी आमच्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला असून आम्हाला यात नाहक अडकवलं जात असल्याचा आरोप आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे. तब्येत गंभीर आहे सर, त्याची पण आमची मागणी हेच आहे की त्यानं आमच्या हाडाईच्या जागेवर कब्जा केला ते, आणि पोलिसांचा काय अधिकार आहे, कोण्या अनुषंगाने त्यांना जे बांधकामाचं आमच्या अतिक्रमाच्या जागेवर जे वाद चालू होता तो पोलिसांना आमच्यावर दामदट्टी करून त्याचं बांधकाम का चालू केलं. शो मुद्दा आमचा की पोलीस आमच्यावर दबाव टाकू राहिले, आमचा PCR काढू राहिले, आमच्यावर विनाकारण छेडछाडीची केस टाकू राहिली, विनयभंगाची केस टाकू राहिली. नेमका विषय काय? विषय प्लॉटचाच आहे ना साहेब. प्लॉटचा विषय आमचं मत आहे की आमच्या मालकी हक्काचा आमच्याकडे रजिस्टर आहे, ते प्लॉट आमच्या विनयमध्ये लावून दिला त्यांना. ते आमचं आम्हाला पाहिजे आणि हाडायची जागा पाहिजे, आमचा हेच मुद्दा आहे. बांधकामाचा मुद्दा आमचा, त्याचं बांधकाम चालू आहे ते बांधकाम बंद करा. पोलिसांना आमच्यावर दबाव टाकून ते आम्ही बांधकाम हे करायला लागलो होतो, तर त्यांना ते बांधकाम चालू करून दिलं. पोलिसाचा काय अधिकार आहे ते चालू करून द्यायचं बांधकाम? महसूल विभागाचं काम आहे ते. पोलीस पैसे घेऊन काही कामं करायला लागले पोलीसवाले. ह्यो टाइम आला ना आमच्यावर, पोलीसवाले आम्हाला नाही देणं, हे याचा काय अधिकार आहे त्याच्यावर? आमची मागणी आमची हाडाई आणि आमचा जो मालकी हक्काचा प्लॉट आहे तो आमच्या विनयमधून काढून आम्हाला भेटला पाहिजे. त्याने विनयमध्ये लावला, ते बांधकाम चालू आहे, ते अतिक्रमाच्या जागेवर ते बांधकाम बंद पाहिजे. ते बांधकाम बंद केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही साहेब. आमचा 3 गुंठे प्लॉट आहे. काय नाव आपलं? रामेश्वर ज्ञानदेव कदम, परमेश्वरचा भाऊ परमेश्वर ज्ञानदेव कदम. जालना जिल्ह्यातील बदनापूर मध्ये भर दिवसा धारदार शस्त्रानं गळा चिरून बाप लेकाची हत्या करण्यात आलेली आहे. पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बदनापूर येथील शंकरनगर येथील अशोक अंबिलढगे आणि यश अंबिलढगे या बापलेकाची राहत्या घरी धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली आहे. आज भर दुपारी 1 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पैशांच्या वादातून हा प्रकार घडला असून संशयित आरोपी विष्णू अंबिलढगे याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. दरम्यान संशयित आरोपी विष्णू हा मयत अशोक अंबिलढगे यांचा सख्खा भाऊ आहे. याच दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण बदनापूर परिसर हादरला आहे. या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत. जालना मंठा महामार्गावर भरधाव बसनं दुचाकीला धडक दिल्यानं दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. याबाबत तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंधी काळेगाव येथील सुदाम शेषराव कोरधने हे काल संध्याकाळी अंबिका ढाबा परिसरातून जात होते. यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव बसनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जालन्यातील खासगी रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात त्यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी बस ताब्यात घेतली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सर्वपक्षीय जयंती उत्सव समिती 2025 निमित्त यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे आचार विचार समाजात आदर्श निर्माण करण्यासाठी उत्सव समितीमार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर दिनांक 14 आणि 15 मे 2025 या दरम्यान शिवकालीन ऐतिहासिक वास्तूंचं प्रदर्शन भरवलं जाणार आहे. याची माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. समितीचे अध्यक्ष सचिन कांबळे आणि कार्याध्यक्ष ॲडव्होकेट अर्जुन राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष घनश्याम शेठ गोयल हे राहणार असून या शस्त्र प्रदर्शनात सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले. या पत्रकार परिषदेला समितीचे अध्यक्ष सचिन कांबळे, कार्याध्यक्ष ॲडव्होकेट अर्जुन राऊत, उपाध्यक्ष कपिल खरात, सागर पोटपत्रेवार, निमंत्रक करणराजे जाधव, सागर पाटील, किरण शिरसाट, प्रशांत भांगरे,
नंदू पोकळे, शुभम राजगुरे, साई पाचफुले, अजय गरड, रामेश्वर कुहिरे, प्रशांत मस्के आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जालना शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज पुतळा स्मारकासमोर दिनांक 14 ह्या रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शिवकालीन शस्त्रप्रदर्शनाचं जे आयोजन केलेलं आहे, या आयोजनाला ह्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून माझ्या जालना शहरातल्या सर्व समाज बांधवांना, सर्व शिवशंभूप्रेमीयांना विनंती करतो की सर्वांनी हा जो आम्ही शस्त्रप्रदर्शनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, हा जो राबविलेला आहे, या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमामध्ये आपल्या शौर्याचा जो प्रतीक आहे, जे आपले छत्रपती शिवाजी महाराज, जे आपले छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्याला जो वारसा दिलेला आहे, हा वारसा आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्या घराघरातल्या माय मावल्यांना, आपल्या छोट्या छोट्या घरातल्या मुलांना हे शिकवणं किंवा समजून सांगणं की त्यावेळेसची लढाई ही क्रांतीची होती आणि आताची लढाई ही शिक्षणाची आणि विचाराची लढाई. या माध्यमातून आपण ह्या छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करणार आहोत. आणि यावेळेस या कार्यक्रमाला विशेष करून जे पाहायला गेलं तर आजच्या ह्या 2025 मध्ये आपल्या देशावरती आलेलं एक संकट होतं, भारत पाक युद्ध. याला लक्षात घेऊन आम्ही या ठिकाणी आपल्या सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी घेऊन एक एकोप्याचा आम्ही या ठिकाणी उपदेश देणार आहोत की भारत हा सर्व जाती धर्मांनी एकत्रित आलेला देश आहे आणि आमच्यामध्ये कुठलंही भांडण नाही आहे. आणि या माध्यमातून या प्रसार माध्यमाचाही सांगू इच्छितो की अगोदर आम्ही प्रेमाने बोलतो आणि नाही लक्षात आलं तर आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर द्यायला तयार आहे. जय शिवराय. संकल्पना राबवली जाते, काय आहे नेमकं उद्देशाने आपण काय संकल्पना आणि काय आव्हान करणार? जसं आमच्या निमंत्रकांनी आत्ताच सांगितलं की धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हे शिवकालीन जे शस्त्र प्रदर्शन आपण आयोजित केलं, तर ह्या शस्त्र प्रदर्शनाच्या माध्यमातून इतिहासाचा अनुभव हा सर्व जनतेला, शिवशंभू प्रेमींना घेता आला पाहिजे, हे उत्सव समितीचा त्या मागचा उद्देश आहे. आणि छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांचा इतिहास, यांची शिकवण ही घराघरामध्ये पोहोचली पाहिजे, या उद्देशाने आपण हे शस्त्र प्रदर्शन ठेवलेलं आहे. तरी मी सर्व उत्सव समितीच्या वतीने सर्व जनतेला आवाहन करतो की आपण अवश्य तिथं भेट द्यावी आणि स्थळ जे आहे आपलं छत्रपती संभाजी महाराजांचा जो परिसर आहे, स्मारक परिसर मोतीबागच्या समोर तिथे आहे, आपण सर्वांनी तिथं भेट द्यावी आणि ह्या शस्त्र प्रदर्शनाचा आपण लाभ घ्यावा, ही मी असं जाहीर आवाहन सर्व जनतेला या उत्सव समितीच्या मार्फत करतो. यासोबतच वेळ झाली आहे जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची. पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना।
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियाक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू. आमचे वैशिष्ट्य, जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा. डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध. वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध. क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध. अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान. रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. संपर्क 9673236007 किंवा 9067791007.